सो हॅलो एव्हरीवन. क्लास 11 जे आपण चॅप्टर स्टार्ट केलं आहे केमिकल इक्विलिब्रियम, त्या केमिकल इक्विलिब्रियमचा काही पार्ट याच्या आधी आपल्या क्लासमध्ये कव्हर झाला आहे आणि याच्या पुढचा टॉपिक जिथपर्यंत आपण क्लासरूममध्ये पोहोचलो होतो त्याच्या पुढचा टॉपिक आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. सो द नेक्स्ट टॉपिक इज, इथे तुम्हाला टायटल दिसतंय, लेट मी स्टार्ट द स्लाइड्स. सो टायटल इज लॉज ऑफ केमिकल इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. लेट मी सिलेक्ट द पेन. ओके, आपला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन किंवा लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम याच्यावरती डिस्कशन करायचं आहे. सो या टॉपिकमध्ये बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एक लॉ बघायचा आहे जो लॉ एक्झामसाठी महत्त्वाचा आहे आणि त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ मास ॲक्शन. ओके, मग आता हा लॉ ऑफ मास ॲक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकार आहे हे आपण नीट समजून घेऊया. ओके, याचं एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट काय आहे ते आपण बघूया आणि त्या स्टेटमेंटवरती मी डिस्कशन करतो आणि डिस्कशन झाल्यानंतर आपल्याला कळणार की एक्झॅक्टली या लॉचा यूज काय आहे. ओके, आता हा जो काही लॉ आहे, दिस लॉ इज रिलेटेड विथ द रेट ऑफ रिॲक्शन अँड ॲक्टिव्ह मासेस ऑफ रिॲक्टंट ऑर रिॲक्टिंग सबस्टन्सेस. म्हणजे हा जो काही लॉ ऑफ मास ॲक्शन बघतोय हा कोणाशी रिलेटेड आहे? इट इज रिलेटेड विथ द रेट ऑफ रिॲक्शन. आपण क्लासरूममध्ये डिस्कशन केलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन एक्झॅक्टली काय असतं. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे हा रिॲक्शनचा एक प्रकारे स्पीड असतो, स्पीड ऑफ रिॲक्शन, ऑर वी कॅन से व्हेलोसिटी ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची एक प्रकारे व्हेलोसिटी आहे की एखादी रिॲक्शन स्लो आहे की फास्ट आहे. मग आपण त्याचा कायनेटिक्सचा स्टडी करतोय, त्याच्या स्पीडचा स्टडी करतोय, त्याच्या व्हेलोसिटीचा स्टडी करतोय, याचा अर्थ आपण रिॲक्शनचा रेटचा स्टडी करतोय. मग या रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या ॲक्टिव्ह मासेसवरती डिपेंड असतो किंवा आपण असं म्हटलं तरी चालेल की रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. तर या लॉचं स्टेटमेंट काय सांगतंय? द लॉ स्टेट दॅट rate of chemical reaction at each instant is proportional to concentration of product of all the reactant. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिॲक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ ऑल रिॲक्टंट. सपोज आपल्याकडे दोन रिॲक्टंट आहे, ए प्लस बी, याच्यापासून तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट मिळत आहे. तर रिॲक्शनचा रेट हा कोणावरती डिपेंड आहे? रिॲक्शनचा रेट हा एच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि बीच्या सुद्धा कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. तर हे जे काही मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्हाला दिसतंय, या इक्वेशनला आपला इन द फॉर्म ऑफ स्टेटमेंट स्टेट करायचं आहे. सो रेट ऑफ रिॲक्शन बघा ना, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲट ईच इन्स्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ ऑल द रिॲक्टंट. मग रिॲक्टंट एक असेल तर एक लिहायचं आहे, दोन असेल तर दोन लिहायचं आहे, तीन असेल तर तीन लिहायचं आहे. एन रिॲक्टंट असू शकतं, आपण एन टाइम्स लिहू शकतोय. तर हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे लॉ ऑफ मास ॲक्शन. ओके, सपोज आपण एक रिॲक्शन कन्सिडर करू की ए पासून तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट मिळतं आहे आणि ॲक्टिव्ह मास किंवा त्याला म्हणतो आपण मोलर कॉन्सन्ट्रेशन, एचं हे जे काही रिॲक्टंट आहे ए, त्या एचं ॲक्टिव्ह मास किंवा त्या एचं मोलर कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण कन्सिडर करतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला हे स्क्वेअर ब्रॅकेट दिसतं ना, स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ असा असतो की ॲक्टिव्ह मास ऑफ ए किंवा त्याला आपण म्हणू शकतोय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग तुम्ही लॉ जर अप्लाय केला तर आपण असं लिहू शकतोय रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्टिव्ह मास ऑफ ए, ऑर वी कॅन से रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग आपण फक्त काय करायचं, ते प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह केलं आहे. नाव आफ्टर रिमूव्हिंग दिस प्रोपोर्शनल साईन वी आर गोइंग टू ॲड वन कॉन्स्टंट के. ओके, मग हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. दिस एक्सप्रेशन इज नथिंग बट इट इज अन रेट इक्वेशन, ऑर वी कॅन से रेट एक्सप्रेशन. सपोज आपण अजून एखादी वेगळी रिॲक्शन बघू, ट्वाइस ए गिव्स प्रोडक्ट. समजा या रिॲक्शनवरती आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. तर आपण इथे बघूया की ॲक्टिव्ह मास, ऑर वी कॅन से मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, अँड अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ॲक्शन व्हॉट वी कॅन राईट. बघ, आता या केसमध्ये इथं जो काही रिॲक्टंट आहे ए हा 2 टाइम्स आहे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. असं मी 2 टाइम्स का घेतलं आहे, कारण इथे रिॲक्टंट आपण 2 टाइम्स यूज केला आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर ॲक्टिव्ह मास ऑफ ए इंटू ॲक्टिव्ह मास ऑफ बी. याचाच अर्थ काय, ए इंटू ए तर ए स्क्वेअर होणार. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 2.
यालाच फक्त काय करायचं आहे, हे प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह करून एक कॉन्स्टंट के आपल्याला ॲड करायचं आहे. सो द न्यू इक्वेशन्स बिकम रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 2. आता समजा मी रिॲक्शन अजून चेंज केली. हां, अजून काय सांगताय की हे जे एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशनलाच आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज रेट एक्सप्रेशन. ओके, आपण काय अजून वेगवेगळे एक्झाम्पल बघू जेणेकरून लॉ ऑफ मास ॲक्शन ही कॉन्सेप्ट आपली बऱ्यापैकी क्लिअर होणार. आता जेवढे काही एक्झाम्पल मी घेतोय त्यातले सगळेच आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण आपण थोडंसं एक्स्ट्रा स्टडी करू. सपोज मी तुम्हाला एक वेगळ्या टाईपची रिॲक्शन दिली, XA प्लस YB इट गिव्स सम प्रॉडक्ट, आणि या रिॲक्शनला आपल्याला सपोज लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. तर या केसमध्ये रिॲक्टंट ए आहे आणि बी आहे, आणि स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय हे त्यांचे कोएफिशियंट आहे. मग आपण या रिॲक्शनसाठी लॉ ऑफ मास ॲक्शन कसं अप्लाय करू शकतोय? सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर वाय. लक्षात घ्या, इथला जो काही स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय आहे यांना बोलतो आपण कोएफिशियंट. ओके, दे आर द कोएफिशियंट ऑफ ए, कोएफिशियंट ऑफ बी. जे कोएफिशियंट असतात ते डायरेक्टली आपल्याला इथं पॉवरला शिफ्ट करायचे असतात. हे लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये आपल्याला करायचं आहे. पुढे फक्त काम एकच करायचं आहे की आपल्याला काहीतरी रिप्लेस, प्रोपोर्शनल साइन रिप्लेस करून काय करायचं, आपल्याला केला ॲड करायचं आहे. के इज अन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. So this new equation we can say this equation is called as rate equation. Okay, so this expression is called as rate equation, or we can say it is an rate expression. अर्थ एकच आहे दोघांचा. अजून एखादी रिॲक्शन आहे का बघूया. चला, असं नेसेसरी नाही की आपल्याकडे रिॲक्टंट दोनच असले पाहिजे. रिॲक्टंट हा एक पण असेल, रिॲक्टंट 2 टाइम्स असेल, रिॲक्टंट 3 टाइम्स सुद्धा असेल. आता लॉजिकली तुम्ही थोडंसं गेस करा की या इक्वेशनचा रेट कसं कॅल्क्युलेट करणार आपण. ओके, सो याचा रेट कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्रेशन बघा, थोडंसं विचार करा की मी जे आता लिहितो आहे तसं तुमच्या डोक्यामध्ये येतं आहे का. सो आय कॅन राईट रेट इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर वाय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर झेड. असं आपल्या माइंडमध्ये यायला पाहिजे. आता फक्त एकच करायचं आहे, हे प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह करून ते कॉन्स्टंट आपल्याला के ॲड करायचं आहे. बघूया मग त्यांनी त्याच पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे का. येस, वी ॲब्सोल्युटली करेक्ट. आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. सो मग आता फक्त एकच काम करायचं आपल्याला की हे जे काही हे जे काही प्रपोर्शनलचं साइन आहे त्याला रिमूव्ह करून कॉन्स्टंट के ॲड करायचं आहे. सो आय एम गोइंग टू राईट न्यू इक्वेशन. सो रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर वाय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर झेड. आणि या एक्सप्रेशनलाच आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज रेट इक्वेशन, ऑर वी कॅन से रेट एक्सप्रेशन. ओके, चला, आता एवढे एक्झाम्पल मोर दॅन इनफ आहे लॉ ऑफ मास ॲक्शनसाठी. ठीक आहे, चला, फॉर द फॉरवर्ड रिॲक्शन एखादी रिॲक्शन आपल्याला दिली अजून, हा पार्ट महत्त्वाचा आहे. चला, एक रिॲक्शन आहे AA प्लस BB गिव्ज CC प्लस DD असे केमिकल रिॲक्शन. आणि या केमिकल रिॲक्शनमध्ये हे जे काही दोन आहेत हे 2 जण रिॲक्टंट आहेत, आणि या साईडचे 2 जण काय असणार आहे, प्रॉडक्ट असणार आहे. तर आता रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट होतं आहे, याचा अर्थ ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे. मग आपल्याला या फॉरवर्ड रिॲक्शनसाठी जर लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचा असेल तर आपण तो कसा अप्लाय करणार. सो हेअर इज अ लॉ. बघा, आपण फॉरवर्ड रिॲक्शनसाठी लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करू. तर लॉ ऑफ मास ॲक्शन कसं येणार, rate is proportional to concentration of A raised to power A and rate is proportional to concentration of B raised to power B. हे फक्त केव्हा, जेव्हा रिॲक्शनचा आपण कुठला विचार करतोय, फॉरवर्डचा विचार करतोय. फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करता आहात, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करताय, तेव्हा या रिॲक्शनचा रेट कोणावरती डिपेंड असेल, ऑब्व्हियसली रिॲक्टंटवरती डिपेंड असेल. म्हणून मी ते इक्वेशन मेन्शन करतोय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू पॉवर A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू पॉवर B. मग फॉरवर्ड रिॲक्शनसाठी मी असं एक्सप्रेशन मेन्शन करू शकतोय. बघा, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन हा RF म्हणजे काय असतो, RF म्हणजे असतो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू KF
इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी. मी जे बोलतोय ना मुलांनो त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि मी जिथे पॉइंटर ठेवला आहे त्यावरती पण तुम्ही फोकस करा. आपण हे एक्सप्रेशन स्वतः बनवता आले पाहिजे. ओके, या रिॲक्शनकडे मला बघूनच कळतंय की ए बी रिॲक्टंट आहे तेच मी इथे घेतले आहे, त्यांचे जे कोएफिशियंट आहे त्यालाच मी इथे पॉवर कन्सिडर केलं आहे. ओके, त्यामुळे हे इक्वेशन लिहिणं खूप इझी आहे. ओके, आता हे जे काही इक्वेशन आपल्याला मिळालं आहे हे फक्त फॉरवर्ड रिॲक्शनचं आहे. इन केस मला एक सांगा, समजा ही जर रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल, ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे म्हणजे काय की जे काही सी आणि डी फॉर्म होईल, म्हणजे जे काही प्रोडक्ट फॉर्म होईल, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा वाढणार तेव्हा रिॲक्शन इमिजिएटली काय होणार, रिव्हर्स होणार. रिॲक्शन काय होणार, रिव्हर्स होणार. आणि रिॲक्शन रिव्हर्स झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ए आणि बी मिळणार. हां, पण आपल्याला त्या रिव्हर्स रिॲक्शनमध्ये फक्त यांच्यावरती डिपेंड आहोत आपण, यांच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा आहे, ते आपल्याला पुढच्या स्लाईडवरती बघायचं आहे. मग आता ही झाली फॉरवर्ड रिॲक्शन. आता आपल्याला बघायची बॅकवर्ड रिॲक्शन. बॅकवर्ड रिॲक्शन कशी लिहिली पाहिजे मी, सी प्लस डी गिव्ज ए प्लस बी, बरोबर की नाही, कारण रिॲक्शन आता रिव्हर्स होते, बॅकवर्ड रिॲक्शन आहे, त्यामुळे आता मी सी आणि डीला आधी लिहिलं. मग या रिॲक्शनसाठी आपण लॉ ऑफ मास ॲक्शन कसं लिहायला पाहिजे बघा, ते असं लिहिणं गरजेचं आहे. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन किंवा स्मॉल आर काढला तरी चालतो, रेट ऑफ फॉरवर्ड, नॉट फॉरवर्ड, बॅकवर्ड रिॲक्शन, इथे मी मेन्शन करतोय बी. सो रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू पॉवर डी, असं लिहायला पाहिजे. बघूया त्यांनी असंच लिहिलं का आपण चेक करू. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी. चेक करा तुम्ही, अगदी आपण बरोबर वेने चाललो आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू सी, इथे ॲड म्हणजे मल्टिप्लाय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू डी. ओके, मग हे फक्त प्रपोर्शनलचं साईन काढून, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून आपण एक कॉन्स्टंट ॲड केला आहे के बी. मागच्या केसमध्ये आपण जो कॉन्स्टंट घेतला होता तो फॉरवर्ड रिॲक्शनचा होता, म्हणजे के एफ होता. आता हा बॅकवर्ड रिॲक्शनचा आहे म्हणून आपण त्याला काय म्हटलं आहे, के बी म्हटलं आहे. सो दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज रेट इक्वेशन फॉर बॅकवर्ड रिॲक्शन. ओके, आणि याच्यामधला जो के बी आहे त्या के बीचा अर्थ काय आहे, के बी इज नथिंग बट इट इज अ बॅकवर्ड रिॲक्शन रेट कॉन्स्टंट. त्याला ॲक्च्युली रेट कॉन्स्टंटच म्हटलं जातं, के म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट, पण तो बी काय सांगतो आपल्याला, बी इंडिकेट करतो इट इज फॉर बॅकवर्ड रिॲक्शन. चला इथेपर्यंत आपण आलोय. आता बघा, आपण एकच रिॲक्शन घेतली होती ना की ए ए प्लस बी बी इट गिव्ज सी सी प्लस डी डी, असं इक्वेशन आपण घेतलं होतं. आणि जर ही रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर आपण क्लासरूममध्ये स्टडी केला होता, जर एखादी रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन एका पॉईंटला इक्वल होतं, की ज्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. मग आता ही रिॲक्शन जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटला येणार तेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन किंवा बॅकवर्ड रिॲक्शन या दोघांचा रेट कसा होणार, सेम होणार. आणि जेव्हा त्या दोघांचा रेट सेम होणार तर आपण याच इक्वेशनचा यूज करणार आहोत पुढच्या स्लाईडवरती. बघा, ॲट इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन दोघांचा रेट कसा असतो, इक्वल असतो. पण तो इक्वल कधी होतो, जेव्हा काय अचीव होतं, जेव्हा इक्विलिब्रियम अचीव होतं. इक्विलिब्रियम जेव्हा अचीव होणार तेव्हाच दोघांचा रेट कसा असणार, इक्वल. मग आता मला हे सांगा, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शनचं एक्सप्रेशन आपल्याला मागच्या स्लाईडला मिळालं आहे, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शनचं पण एक्सप्रेशन मागच्या स्लाईडला मिळालं आहे, दोघांना फक्त आता इक्वल दाखवायचं आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर. बघा, इथे फॉरवर्ड रिॲक्शनचा रेटचं इक्वेशन आहे, या साईडला रिव्हर्स रिॲक्शनच्या रेटचं इक्वेशन आहे, आणि दोघांनाही मी काय दाखवलं आहे, इक्वल दाखवलं आहे. इक्वल का दाखवलं, कारण इक्विलिब्रियम अचीव झालं आहे. इक्विलिब्रियम स्टेटला नेहमी लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम स्टेटला रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन हे दोघं नेहमी कसे असतात, इक्वल असतात. सो आता आपण काय केलं बघा, हा जो काही के बी कॉन्स्टंट आहे हा इथे सध्या मल्टिप्लाय, त्याला तुम्ही या साईडला शिफ्ट करा, तो होणार डिवाइड. म्हणून मी काय केलं, के एफ अपॉन के बी इज इक्वल टू, हे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे तसंच ठेवले, आणि इकडचे कॉन्सन्ट्रेशन टर्म जेव्हा मी राईटला शिफ्ट करणार तेव्हा ते डिवाइड होणार. साधं शिफ्टिंग आहे, टर्मचं आपण शिफ्टिंग केलं आहे. टर्मचं शिफ्टिंग करायला आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. आता काय करायचं, के एफ हा एक कॉन्स्टंट आहे, के बी सुद्धा कॉन्स्टंट आहे, दोन कॉन्स्टंटचं तुम्ही रेशो घेताय तो सुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. सो आय एम गोइंग टू राईट, जर मी या दोन कॉन्स्टंटचा रेशो घेतोय तर मला काहीतरी कॉन्स्टंट मिळतोय, त्या कॉन्स्टंटला मी बोलतोय के सी. सो द न्यू एक्सप्रेशन के सी इज इक्वल टू concentration of C raised to power C
कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू पॉवर डी अपॉन, हे डिवाइड आहे, अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर ए. म्हणजे तुम्हाला एक इन शॉर्ट असं इक्वेशन मिळालं, के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू पॉवर डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर बी. अशा पद्धतीने आपण काय केलंय, एक इक्वेशन बनवलंय ज्याला आपण म्हणतोय के सी, आणि त्या के सीलाच म्हटलं जातं इट इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. दॅट के सी इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? चला टॉपिक कंटिन्यू करतोय. टॉपिक कंटिन्यू करण्याच्या आधी एकच मिनिट फक्त, लेट मी ॲड वन स्लाइड. मला एक स्लाइड सेंड करायची आहे लॅपटॉपमध्ये, मी ती स्लाइड सेंड करतोय. एक मिनिट फक्त वेट करा. डन. ठीक आहे, सर आपण पुढे कंटिन्यू करू आता. सो लेट्स कंटिन्यू. बघा खूप सिंपल एक्सप्रेशन आहे हे. एक्सप्रेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते. या के सीला बोलतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, सो लेट्स मूव्ह टू नेक्स्ट स्लाइड. बघा आता आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करायचं आहे. कोणासाठी? जर रिॲक्शनमधले रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट कुठल्या स्टेटला असतील? गॅसेस स्टेटला असतील. मग मागच्या आपण प्रिव्हियस स्लाइडला जे बघितलं त्याच्यामध्ये कुठल्या स्टेटला होते? तर ते ऑब्व्हियसली लिक्विड स्टेटला होते, किंवा एखादा सॉलिड असेल तर आपण लिक्विडमध्ये काय केलेलं असेल? डिझॉल्व्ह केलेलं असेल, की जेणेकरून त्या सोल्युशनला काय मिळतं? कॉन्सन्ट्रेशन मिळतं. सोल्युशनला कॉन्सन्ट्रेशन असेल तरच तरच आपण काय करू शकतोय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो. आपण काय यूज करतो? असं स्क्वेअर ब्रॅकेट. जसं आपण मागच्या लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर ए, कारण ते सोल्युशनच्या फॉर्ममध्ये होतं. हां, पण आता जर गॅस मॉलिक्यूल असेल तर गॅस मॉलिक्यूलला कधी कॉन्सन्ट्रेशन असतं का? नाही, त्याला कॉन्सन्ट्रेशन नसतं. मग ते गॅस मॉलिक्यूल असेल तर त्याला कॉन्सन्ट्रेशन नसतं, तर मग त्याला काय असतं? तर त्याला काय असतं? ऑब्व्हियसली त्याला असतं प्रेशर. मग आपल्याला प्रेशर टर्मला फक्त इंट्रोड्यूस करायचं आहे. तुम्हाला आठवत असेल मागचं एक्सप्रेशन काय होतं? के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू पॉवर डी व्होल डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर बी. हे असं इक्वेशन आहे जेव्हा कॉन्सन्ट्रेशनचा विचार करतो. पण आता आपलं म्हणणं असं आहे की जर एखाद्या स्पेसिस जर गॅसेस स्टेटमध्ये असेल तर आपण या पद्धतीने इक्वेशन लिहू शकत नाही. मग काही थोडेफार चेंजेस करणं गरजेचं असतं. मग ते इक्वेशन कसं यायला पाहिजे, ते कसं आणलं पाहिजे, ते आपण डिस्कशन करूया. ठीक आहे. वेन रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन, हे वाचताना कसं वाचायचं आहे? वेन रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन फॉर गॅसेस पार्शियल प्रेशर इज यूज इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही गॅसेसचा विचार करता तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म न वापरता कुठली टर्म वापरायला सांगितली आहे? पार्शियल प्रेशर ही टर्म वापरायची इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. येस और नो? सो बघूया चेंजेस कसे होत आहे. सो के एफ अपॉन के बी दॅट इज रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अपॉन रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू. बघा मी त्याला प्रेझेंट कसं केलं. सिंपल आहे. या इक्वेशनकडे बघून तुम्हाला थोड्याशा स्टेप्स फॉलो करायच्या आहे. हे ज्या इक्वेशनला मी बॉक्स केला आहे त्या इक्वेशनकडे बघून स्टेप्स फॉलो करायचे आहे. हे लिहिताना मी असं लिहिलं आहे किंवा वाचताना मी त्याला कसं वाचतोय? पार्शियल प्रेशर ऑफ सी रेज टू पॉवर सी मल्टिप्लाय बाय पार्शियल प्रेशर ऑफ डी रेज टू पॉवर डी व्होल डिवाइडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ ए रेज टू पॉवर ए मल्टिप्लाय बाय पार्शियल प्रेशर ऑफ बी रेज टू पॉवर बी. अशा पद्धतीने आपण हे एक्सप्रेशन प्रेझेंट केलं. जो रेशो आहे कोणाचा? के एफ अपॉन के बीचा. दॅट्स इट. मग हे जे आपण दिसतं आहे याचा अर्थ आणि इथे दाखवला आहे त्याचा अर्थ वेगवेगळा नाही आहे. बोथ आर सेम. फक्त तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी ते साईडला ते मेन्शन केलं. बघूया पुढे काय करायचं आपल्याला. आणि नेहमीप्रमाणे जसं मागच्या केसमध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर फॉरवर्ड रिॲक्शन अपॉन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर बॅकवर्ड रिॲक्शन, या दोन कॉन्स्टंटचा रेशो आपण के सी घेतला तर तुम्हाला इथे दिसतं सुद्धा आहे. तसं आता इथे के सी न घेता, कारण सी म्हणजे काय सांगतं? कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन चालणार नाही आहे. मग इथे आपण काय घेतो आहे? आपण इथे पी यूज करतोय. जो पी म्हणजे काय असणार आहे? ऑब्व्हियसली पार्शियल प्रेशर किंवा रिॲक्टंट प्रोडक्ट कुठल्या स्टेटला आहे? गॅस स्टेटला आहे. सो आता नवीन इक्वेशन तुम्हाला असं मिळणार के पी इज इक्वल टू
partial pressure of C raised to power C, partial pressure of C raised to power C, partial pressure of D raised to power D, volt divided by partial pressure of A raised to power A, partial pressure of B raised to power B. मग हेच मी लिहिताना असं लिहू शकतोय KP. KP is equal to partial pressure of C raised to power C, partial pressure of D raised to power D, volt divided by partial pressure of A raised to power A, partial pressure of B raised to power B. म्हणजे हे जे मी तुम्हाला साईडला दाखवलं ना मुलांनो, हे फक्त व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला इथे सेपरेटली दाखवलंय. दोघंही वेगवेगळे, बोथ आर सेम. ओके, चला हे आपल्याला अजून एक इक्वेशन मिळालंय की ज्या इक्वेशनला आपल्याला कधी यूज करायचं आहे, जेव्हा रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट हे कुठल्या स्टेटला असतील. रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट हे गॅसेस स्टेटला असतील आणि त्यांना काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. अशा केसमध्ये आपल्याला त्यांचा यूज करायचा आहे. चला नाव लेट्स चेक विथ द नेक्स्ट. मग मागच्या केसमध्ये आपण जसं केसीला नाव दिलं होतं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तसं केपी सुद्धा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे. इट इज ऑल्सो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. चला आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन गॅसेस सिस्टीम, रिलेशनशिप बिटवीन केसी अँड केपी असं एक टॉपिक आहे. या टॉपिकबद्दल आपण डिस्कशन करूया. बघा काय म्हणता येते. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन गॅसेस सिस्टीम इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर. एकदम इझी शब्द आहेत बघा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहितोय ना आपण, पण कुणासाठी, जर एखादी सिस्टीम गॅसेस स्टेटला असते. सिस्टीम म्हणजे काय, रिॲक्टंट, जे मॉलिक्यूल रिॲक्ट होत आहे. जर रिॲक्टंट गॅसेस सिस्टीममध्ये असेल, गॅसेस स्टेटला असेल, तर त्याचं जे काही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तो एक्सप्रेस करताना आपण पार्शियल प्रेशरचा यूज करतो. ओके, चला ही लाईन तर आपण मागच्या स्लाइडला आपण रीड केली होती. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे, PV इज इक्वल टू NRT. आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे, PV इज इक्वल टू N इंटू R इंटू T. दिस इज स्टँडर्ड आयडियल गॅस इक्वेशन. आता आपण असा विचार करू की आपल्याकडे एक A नावाचा गॅस आहे की जो एक प्रकारे रिॲक्टंट आहे आणि या गॅस मॉलिक्यूलसाठी आपल्याला मॉडिफाय करायचं आहे हे आयडियल गॅस इक्वेशन. मग A गॅससाठी मी इक्वेशनला कसं मॉडिफाय केलं आहे, PA इंटू V इज इक्वल टू NA इंटू RT. आता या केसमध्ये प्रेशर ऑफ ए आहे. PA म्हणजे काय, प्रेशर ऑफ ए. V इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ ए. NA चा अर्थ आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. R आणि T ते कॉन्स्टंट आहे. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर की जे कॉन्स्टंट असतं. म्हणजे फक्त चेंज काय होऊ शकतं, तर एचं प्रेशर चेंज होऊ शकतंय आणि एचे नंबर ऑफ मोल्स चेंज होऊ शकतंय. म्हणून मी या आयडियल गॅस इक्वेशनला मॉडिफाय केलं. कोणासाठी मी मॉडिफाय केलं, मी मॉडिफाय केलं ए नावाच्या गॅससाठी. मग या आहे त्या इक्वेशनला मी थोडंसं अजून मॉडिफाय करणार. मी मॉडिफाय कसं करतो म्हणजे समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे की या इक्वेशनला मी थोडंसं आधी एक्सप्लेन करतो, मग आपण ते स्लाइडच्या फॉर्ममध्ये बघू. बघा मी काय लिहितो आहे ते. सो आय एम गोइंग टू राईट हिअर partial pressure of A is equal to number of moles of A upon volume into RT. याच इक्वेशनला मी अशा पद्धतीने मॉडिफाय केलं. सो आता नंबर ऑफ मोल्स आणि जेव्हा व्हॉल्यूम तुम्ही घेतात ना, नंबर ऑफ मोल्स कोणाचे, एचे आहे. तो व्हॉल्यूम कोणाचा असणार आहे, एचा. लक्षात घ्या एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स घेतात आणि त्याला एका पर्टिक्युलर व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व करतात, तर सोल्युशनला कॉन्सन्ट्रेशन मिळतं. त्या कॉन्सन्ट्रेशनला म्हणतात मोलर कॉन्सन्ट्रेशन. मोलर कॉन्सन्ट्रेशन दाखवताना मी आता असं मेन्शन करतोय, पार्शियल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू R इंटू टी. आता हे ए कुठून आणलंय मी, एक तर लक्षात घ्या नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहे, एचे आहे. त्याला तुम्ही डिवाइड करताय एच्याच व्हॉल्यूमने. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ एला व्हॉल्यूमने डिवाइड करता तर तुम्हाला त्या एचं काय मिळतं, मोलर कॉन्सन्ट्रेशन. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला दिसतंय ना, या स्क्वेअर ब्रॅकेटला बोलतात मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू R इंटू टी. आता मला एक सांगा, आपल्याकडे जर समजा रिॲक्शन अशी असेल की ए प्लस बी गिव्स C प्लस डी अशी रिॲक्शन असेल, तर हे एक्सप्रेशन मी फक्त कोणासाठी बनवलं आहे, हे एक्सप्रेशन मी फक्त ए साठी बनवलं आहे. असं सेम एक्सप्रेशन आपण बी, सी आणि डी साठी सुद्धा बनवू शकतोय. जेव्हा सेम एक्सप्रेशन आपण बी, सी आणि डी साठी बनवणार, तर मला एक सांगा, हे इक्वेशन असं मी लिहू शकतोय का, पार्शियल प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू RT, partial pressure of C is equal to concentration of C into RT, partial pressure of D is equal to
कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. असे मी 4 इक्वेशन बनवलेत. बरं, आता या इक्वेशनचा यूज काय आहे ते आपण बघूया वन बाय वन. चला, इथे मी मेन्शन केलं पी ए इज इक्वल टू सी आर टी. आता हे सी आर टी सी का आणलं सर? तुम्ही त्या सी बद्दल काही बोललेच नव्हता. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन, की जे कॉन्सन्ट्रेशन आपण ऑलरेडी इथे मेन्शन केलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. इथे तुम्ही ए बद्दल बोलता आहात, म्हणजे याचा अर्थ हे कॉन्सन्ट्रेशन सुद्धा एचंच असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं बोलण्याऐवजी इथे मी सी दाखवलं आहे, त्याने काही फरक पडत नाही. की जो रेशो कोणाचा आहे? एन अपॉन व्हीचा. ऑलरेडी मी दाखवला बघा, एन अपॉन व्हीचाच तो रेशो आहे. सो एन अपॉन व्हीला रिप्लेस करून मी काय टाकू शकलाय? सी टाकू शकलाय. मग याच्या पुढे काय आता, की आपलं एक नवीन इक्वेशन मिळालं जे ऑलरेडी आपण इथे दाखवलं आहे बघा. इथे आपण ऑलरेडी दाखवलं आहे की पार्शल प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी, याचा अर्थ आपण ॲब्सोल्यूट प्रॉपर डायरेक्शनने जातो आहे. याच्या पुढे काय करायचं आता, जसं इक्वेशन मी ए साठी बनवलं आहे, सेम इक्वेशन मी बी, सी आणि डी साठी सुद्धा ऑलरेडी बनवून घेतले. या इक्वेशनचा काय यूज करायचा आहे? या व्हॅल्यूज तुम्हाला सगळ्या पुट करायच्या आहे मागच्या इक्वेशनमध्ये. की जे इक्वेशन काय होतं आठवतं का? इथे मी तुम्हाला इक्वेशन लिहून दाखवतो. इक्वेशन असं होतं, पार्शल प्रेशर ऑफ सी रेस टू पॉवर सी, पार्शल प्रेशर ऑफ डी रेस टू पॉवर डी अपॉन पार्शल प्रेशर ऑफ ए रेस टू पॉवर ए मल्टिप्लाय बाय पार्शल प्रेशर ऑफ बी रेस टू पॉवर बी. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन जे आहे ना, ज्या इक्वेशनला आपण के पी बोललो होतो, हे के पीचं इक्वेशन तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे. इथे पी ए, पी बी, पी सी आणि पी डी या सगळ्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे काय करायच्या आता? पुट करायच्या. पण जेव्हा आपण या व्हॅल्यूज पुट करणार तेव्हा आपल्याला नवीन इक्वेशन कसं दिसणार ते आपण चेक करू. ओके, थोडीशी मी इथली जागा क्लिअर करतो. येस, तुम्हाला इथे दिसेल व्यवस्थित ते. चल, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर ऑफ गॅस इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. बरोबर बोलतोय आपण. ओके, चला आता याच्यामध्ये एक्सप्रेशनचा पुढचा पार्ट बघू आपण. तोच पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे की आपण रिॲक्शन कन्सिडर केली ए ए बी बी गिव्स सी सी डी टी. याच्यामध्ये ए बी हे रिॲक्टंट आहे, सी आणि डी हे प्रोडक्ट आहे. ओके, आणि त्यांचं पार्शल प्रेशर आपण दाखवताना हा फॉर्म्युला यूज केलेला होता, जो ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आता फक्त काय करायचं, मागच्या स्लाइडमध्ये पी ए, पी बी, पी सी आणि पी डी यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त पुट करायच्या आहे. मग इथे पी सीची व्हॅल्यू काय होती मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो. मी काय करतो, या स्लाइडवरती सध्या पी एची व्हॅल्यू मेन्शन करतो. पी ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी. पी बी इज इक्वल टू काय आहे? पी बी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी. पी सीची व्हॅल्यू किती आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी. आणि पी डीची व्हॅल्यू किती आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. अशा 4 व्हॅल्यूज आहे. या ए बी सी आणि डी यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग जेव्हा आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार, त्याला सिम्प्लिफाय करणार. बघा, आता ही जी स्टेप मी तुम्हाला दाखवली आहे ही थोडंसं डायरेक्ट स्टेप आहे. समजा तुम्हाला ही स्टेप समजली नसेल तर मी तुम्हाला हे साईडला एक्सप्लेन करतो की नेमकं कसं आलं इक्वेशन. सो आय एम गोइंग टू राईट के पी इज इक्वल टू, सगळ्यात पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्शल प्रेशर ऑफ सी रेस टू पॉवर सी आहे. मला आधी पी सीची व्हॅल्यू सांगा. पी सीची व्हॅल्यू किती आहे ती मी ते पुट करतोय. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी कंप्लीट ब्रॅकेट रेस टू पॉवर सी. अगेन आता मला इथे पी डीचा विचार करायचा आहे. पी डीची व्हॅल्यू किती आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी हे आहे तसं पुट करतोय. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी रेस टू पॉवर किती बघून सांगा मला. रेस टू पॉवर किती आहे? डी. इथे मी डी मेन्शन करतोय. होल डिवायडेड बाय, सो आय एम गोइंग टू राईट हिअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी रेस टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी रेस टू पॉवर बी. हे असं आपण केलं. आता ही जी पॉवर आहे ना मुलांनो, ही पॉवर तुम्हाला सेपरेट करायची. सेपरेट करायची म्हणजे काय, ही जी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी आहे त्याला पण ही पॉवर द्यायची आहे, जे आर टी आहे त्याला पण ही पॉवर द्यायची. म्हणजे प्रत्येक टर्मला ती पॉवर सेपरेट करण्याचा प्रयत्न करा. मग जेव्हा तुम्ही ते सेपरेट करणार तेव्हा पुढची स्टेप तुमची अशी असेल बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू पॉवर सी आणि इथे मेन्शन करणार आर टी रेस टू पॉवर सी. इथे पुढे घेणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. इथे बघा या साईडला मी सॉल्व करतोय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू पॉवर डी आर टी रेस टू पॉवर डी होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए आर टी रेस टू पॉवर ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी
आर टी रेस टू पॉवर बी अशा पद्धतीने मी लिहून घेतलं आहे. आता मी काय करणार, कॉन्सन्ट्रेशन टर्म सगळ्या सेपरेट करणार आणि आर टी टर्म सगळ्या सेपरेट करणार. अशी जर प्रोसेस मी केली, आता मी थोडंसं वरच्या साईडला सॉल्व करतोय, विच इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू पॉवर सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी, सॉरी इथे सी पाहिजे, concentration of C raised to power C, concentration of D raised to power D whole divided by concentration of A raised to power A, concentration of B raised to power B. आपण काय केलं सध्या, या सध्या मी फक्त एकच केलंय, इथे मी पेन हवं तर चेंज करतो थोडासा. मी सध्या फक्त एकच पॉईंट इथे एकच चेंजेस असे केले आहेत. 1 मिनिट. चेंज असं केलाय की हे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे मुलांनो, हे कॉन्सन्ट्रेशन टर्म सेपरेट केले. कॉन्सन्ट्रेशन टर्म काय केले, सेपरेट केले. एके बाजूला सगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म घेतले. बघा तुम्ही चेक करू शकताय, मल्टिप्लाय बाय जे आर टी आहे ते सगळे शिफ्ट करा. सो इथे येणार आर टी रेस टू पॉवर सी प्लस डी डिवाइडेड बाय आर टी रेस टू पॉवर ए प्लस बी. आता याला सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला ही स्टेप मिळते. म्हणजे इथे बराचसा शॉर्टकट वापरला आहे, तो तुम्ही वापरू नका. मी तुम्हाला सगळ्या स्टेप एक्सप्लेन केल्या आहे आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर शेवटी आपण या स्टेपला पोहोचलो आहे. आता पुढचं एकच काम करायचं. पुढचं काम काय करायचं आहे की इथे आर टी रेस टू पॉवर सी प्लस डी, डाऊन साईडला आर टी रेस टू पॉवर ए प्लस बी, म्हणजे बेस तर सेम आहे, फक्त कोइफिशियंट पॉवर वेगवेगळे आहेत. मग आपण काय करू शकतोय, या टर्मला वरती शिफ्ट करा. त्याला शिफ्ट करताना प्लसचं काय व्हायला पाहिजे, मायनस व्हायला पाहिजे. मग हे थोडंसं मी इथलं क्लिअर करून घेतो. सो द नेक्स्ट स्टेप इज, बघा नेक्स्ट स्टेप काय आहे, इथे तुम्ही चेक करा आर टी कॉमन आहे. मग मी आर टी कॉमन घेतला आणि जे काही ए प्लस बी ही टर्म डाऊन साईडला होती, ही टर्म जेव्हा अप साईडला होणार तेव्हा तिचं साईन फक्त काय होणार, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होणार. आपण फक्त सिम्पली काय करतोय, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं आहे. मग आता याच्या पुढे बघा काय होणार, आपण सिम्पली काय केलं आहे, आर टी सेम घेतला आहे. इथे रेस टू पॉवर सी प्लस डी हे सुद्धा सेम आहे, फक्त डाऊन साईडचे जे टर्म्स आहे हे वरती शिफ्ट केल्यामुळे त्या पॉझिटिव्ह टर्मचं काय होणार, निगेटिव्ह टर्म होणार. दॅट्स इट. इथपर्यंत आपण पोहोचलोय. याच्यामधला जो काही सी डी आणि ए बी आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. आता मी काय केलं आहे, इथं जो ब्ल्यू ब्रॅकेट तुम्हाला दिसतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी प्लस सी प्लस डी मायनस ए मायनस बी, हे जे आपण इथे मेन्शन, याला मी डेल्टा एन म्हणतोय. याला मी काय म्हणतोय, डेल्टा एन. डेल्टा एन म्हणजे एक्झॅक्टली काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस रिॲक्टंट, हा त्या डेल्टा एनचा अर्थ आहे. सो फायनली के पी इज इक्वल टू काय येणार, फायनली के पी इज इक्वल टू के सी आर टी रेस टू पॉवर डेल्टा एन. या पद्धतीने हे आपलं फायनल इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायला विचारलं जाऊ शकते. डिराईव्ह और शो और गिव द रिलेशनशिप बिटवीन के सी अँड के पी फॉर द केमिकल रिॲक्शन. अशा पद्धतीने हा पण टॉपिक खूप महत्त्वाचा होता, जे मी तुमच्याशी आता डिस्कशन करतोय. तुमच्या नोटबुकमध्ये ते छान अगदी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बरं लिहायचं काय, तर तुम्हाला इथे मी काही स्टेप एक्सप्लेन केल्या होत्या जे ऑलरेडी आता रेकॉर्डेड आहे. तुम्ही मागच्या साईडला जा आणि नोटबुकमध्ये लिहिताना सगळ्या स्टेप वन बाय वन अगदी परफेक्ट लिहून पाठवायचं आहे आणि लगेच आपल्या ग्रुपवरती सुद्धा ते पोस्ट करायचं आहे. मला चेक करायचं आहे की तुम्ही आजचा होमवर्क केला आहे की नाही केला आहे. ओके, हे एक्सप्रेशन जसं आहे तसं तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे, जे सुरुवात झालं होतं मागच्या स्लाईडपासून. चला इथून पुढे कंटिन्यू करू आपण. हां, डेल्टा एन म्हणजे थोडंसं पुन्हा डिस्कशन करू की नेमकं डेल्टा एन काय असतं. बघा, डेल्टा एन म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे, ही सी प्लस डी मायनस ए मायनस बी आहे. त्यातलं सी आणि डी म्हणजे नेमकं कोण आहे, दे आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आहे. आणि स्मॉल ए बी म्हणजे काय आहे, दे आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. मग सी डी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट आहे, ए बी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट आहे. दोघांमधला डिफरन्स घ्यायचा आहे. सो द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस रिॲक्टंट, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज डेल्टा एन. हे डेल्टा एन आपल्याला 12thला पण लागणार आहे, त्यामुळे आत्तापासून ते व्यवस्थित करून ठेवा. हां, मी तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे. द करेक्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज. ओके, तुम्हाला या रिॲक्शनसाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचं आहे. मला एक सांगा, आपल्याला लॉ काय सांगतोय, लॉ आपल्याला हे सांगतोय की के पी इज इक्वल टू,
Kp इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे ही जर रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, तुम्हाला आठवत असेल ना की आपण इथे असं मेन्शन केलं होतं की पार्शल प्रेशर ऑफ पार्शल प्रेशर ऑफ C रेस टू पॉवर C, पार्शल प्रेशर ऑफ D रेस टू पॉवर D अपॉन पार्शल प्रेशर ऑफ A रेस टू पॉवर A, पार्शल प्रेशर ऑफ B रेस टू पॉवर B. अशा पद्धतीने आपण लिहिलं होतं, तुम्हाला आठवत आहे. मग यासारखंच इक्वेशन तुम्हाला बनवायचं आहे दिलेल्या रिॲक्शनसाठी. नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया ऑल आर इन गॅसेस स्टेट, दे ऑल आर इन गॅसेस स्टेट. मग या रिॲक्शनसाठी मी Kp कसा बनवला पाहिजे? सो आय एम गोइंग टू राईट Kp इज इक्वल टू पार्शल प्रेशर ऑफ C. बरं, आता C आणि D हे तर प्रॉडक्ट आहे, पण आपल्याला प्रॉडक्ट फक्त अमोनिया मिळालं आहे, मग लिहिताना फक्त अमोनियाचं लिहायचं आहे. पार्शल प्रेशर ऑफ अमोनिया रेस टू पॉवर 2. रेस टू पॉवर 2 कुठून आणली? कारण अमोनिया किती फॉर्म झालं आहे? 2 फॉर्म झालं आहे. हे झालं प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. प्रॉडक्ट अजून अमोनियाच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे, मग इथे फक्त अमोनियाच येईल. व्होल डिवायडेड बाय इथे रिॲक्टंटचं पार्शल प्रेशर घ्यायचं. रिॲक्टंट 2 आहे, त्यातलं एक आहे नायट्रोजन. सो आय एम गोइंग टू राईट हिअर पार्शल प्रेशर ऑफ नायट्रोजन रेस टू पॉवर 1च राहणार, कारण रिॲक्शन तो एकदाच वापरला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरा एक रिॲक्टंट आहे H2. H2 हा 3 टाइम्स वापरतो आपण, मग लिहिताना कसं लिहिणार? मल्टिप्लाय बाय पार्शल प्रेशर ऑफ H2 रेस टू पॉवर 3. आता ही रेस टू पॉवर 3 का घेतली? कारण इथे H2 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे, म्हणून आपण रेस टू पॉवर काय घेतली आहे? 3 घेतली आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने जे एक्सप्रेशन मिळालं आहे त्या एक्सप्रेशनला आपण बोलतोय इट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kp फॉर द रिॲक्शन. दिलेल्या रिॲक्शनसाठी आपण हे इक्वेशन बनवलं आहे. ठीक आहे. चला, याच्या पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करू. लेट्स मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे. मुलांनो, आपलं जे चॅप्टर चालू आहे त्याचा आता हा एक पार्ट आहे. हा पार्ट मी तुम्हाला ऑलरेडी आता प्रोव्हाइड केलेला आहे. आता याचा पुढचा जो टॉपिक आहे तो एका सेपरेट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ओके. जो टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे टाइप्स ऑफ इक्विलिब्रिया, त्याचं एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ओके. इथे आपण हे पहिलंच लेक्चर आहे, इथे आपण हे स्टॉप करू. आता याचं सेकंड लेक्चर आपण कंटिन्यू करू. मी त्याची तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करणार.